श्लोक दुसरा. श्री भगवान वाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. अर्थ, भगवान म्हणाले, प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. ती सात्विक, राजस किंवा तामस अशा प्रकारची असते. विवरण. येथे प्रकृती स्वभावाचा अर्थ अंतःकरण असा आहे. अंतःकरण म्हणजेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ते सत्व, रज, तम या त्रिगुणांचे बनलेले आहे. या त्रिगुणाचे जे कमी अधिक प्रमाण असते त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो किंवा असतो. अर्थातच स्वभावाप्रमाणे विचार व आचार केला जातो आणि तोही त्रिगुणात्मक असतो. श्रद्धा म्हणजे मनात स्थिर झालेला विचार. या विचाराने माणसाचे जीवन घडत जाते. विचार म्हणजे जणू मनाचा आकारच. सारे कर्तव्याचे निर्णय मनाला जो आकार प्राप्त झाला आहे त्यानुसारच होतात. तो त्याचा स्वभाव असतो. हे विचार प्रकृतीचा परिणाम आहेत. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, म्हणून माणसाचे विचार व त्याचे विश्व त्रिगुणात्मक असते. मानव मनाच्या पातळीवर जागणारा म्हणजेच श्रद्धामयच आहे. त्याचे जसे विचार तसे त्याचे वर्तन किंवा आचार. प्रकृती जड आहे. विचार ही तिची निर्मिती आहे. तेही त्यामुळेच जड आहेत. त्यांचा जन्मही प्रकृतीतून झालेला असतो. त्यामुळे प्रकृतीच्या प्रमाणे त्यांच्या विचाराची दुर्बलता किंवा तीव्रता ठरते. विचार व विकार मिळून स्वभाव होतो. हा स्वभावच व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे. म्हणून स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते. मात्र आत्मा स्वतंत्र आहे, म्हणून दृढ निश्चयाने तप करून प्रकृती म्हणजे स्वभाव बदलता येऊ शकतो किंवा बदलता येतोच. विनोबाजी सांगतात, आपण जन्मतःच 3 संस्था म्हणजे गोष्टी घेऊन येतो. या 3 संस्थांचे कार्य उत्तम रीतीने चालले तर संसार सुखाचा होतो. यासाठीच हा अध्याय आहे. या 3 संस्था पुढील प्रमाणे आहेत. 1. आपल्या भोवती गुंडाळलेले शरीर म्हणजेच आपले शरीर. 2. ज्या समाजात जन्माला आलो तो समाज. आणि 3. आपल्या भोवती असलेले विशाल ब्रह्मांड किंवा ही अपार सृष्टी या आहेत. या संस्था आपण रोज उपयोगात आणतो. त्यासाठी जन्म प्राप्त कर्तव्य आपण करायलाच हवे आणि ते म्हणजे यज्ञ, दान व तप. अर्थातच या 3 गोष्टी बहुतेक सर्वच जण करतात, परंतु ते त्यांचे स्वभावाप्रमाणे करीत असल्याने त्यात फरक पडतो. आणि तो कसा पडतो हे भगवंत पुढील श्लोकातून सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.